निरंजना बुद्धविहार सेवा समिती आडगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणीच्या वतीने एक दिवसीय 12वी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहाच्या वातावरणात घेण्यात आली। प्रसंगी धम्म अधम्म सदधम्म या विषयावर भिक्खू धम्मशील महाथेरो, भिक्खू शीलरत्न थेरो, भिक्खू मुदितानंद थेरो, भिक्खू गगनबोधी, भिक्खुणी रूपनंदा यांनी धम्मदेशना दिली। प्रारंभी भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण झाल्यानंतर गावातील मुख्य मार्गाने भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत धम्म मिरवणूक काढण्यात आली। सायंकाळच्या सत्रात आंबेडकरी गायक उमेश बागळे व निशाताई धोंगळे यांचा बुद्ध भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम झाला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरंजना बुद्धविहार समितीचे अध्यक्ष संजय ठोके, उपाध्यक्ष देवीदास ठोके, सचिव रमेश ठोके, कोषाध्यक्ष अशोक ठोके व आडगाव बाजार व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका या धम्म परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमो बुद्धाय, जय भीम। मी भिक्खू धम्मशील थेरो, महाविहार धर्मभूमी शिवनी। आम्ही आज या ठिकाणी आडगाव बाजार या ठिकाणी अखिल भारतीय धम्म परिषदेत उपस्थित झालो होतो। सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी ही परिषद झालेली आहे आणि सायंकाळच्या 6:30 वाजेपर्यंत ही परिषद चालली आहे। निश्चितपणे श्रद्धेय भिक्खू संघ या परिषदेमध्ये आलेला आहे आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी बौद्धोपासकांची उपस्थिती होती। या परिषदेमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचा सद्धम्म या देशाला, या जगाला दिलेला आहे आणि हा उपदेश 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धाने या देशाला, या जगाला दिलेला आहे। तर कोणते उद्देश डोळ्यासमोर ठेवून भगवान बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे आणि कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून हजारो वर्षानंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्म जाती पंथांना लाथाडून भगवान बुद्धाचा विचार आणि धम्म या देशाला, या जगाला आणि या बौद्ध समाजाला दिलेला आहे। तर त्या उद्देश या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न भिक्खू संघाच्या माध्यमातून झालेला आहे की ज्या पद्धतीने एक या धम्माच्या धम्मचक्र प्रवर्तनाचे आणि धम्म प्रचार प्रसाराचे महत्त्वपूर्ण 5 उद्देश आहेत, ज्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की माणसाला मनुष्यत्व प्राप्त करून देणे हा माझ्या धम्माचा पहिला उद्देश आहे। द बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्याच खंडात लिहून ठेवलेलं आहे की तथागत भगवान बुद्ध म्हणतात की माझ्या धम्माचा पहिला केंद्रबिंदू काय आहे। तर भगवान बुद्ध म्हणतात की माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले जगातील माणुसकीचे नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे। पण माणसाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे, माणसाच्या माणुसकीला प्राधान्य दिलेलं आहे, मानवतेला प्राधान्य दिलेलं आहे। पण बुद्धांची विचारधारा ही मानवतावादी आहे, पण मानवतावादी विचारसरणीचा विचार म्हणजे भगवान बुद्धांचा विचार आहे। इथल्या अनेक धर्मपंथाने माणसापासून माणूस दूर केला होता, माणसामध्ये दऱ्या पाडल्या होत्या, माणसामध्ये भेद केला होता। पण या माणसातल्या या भेदाला दूर करून माणूस बुद्ध धम्म की क्या पहचान, तो मानव मानव एक समान, ही समानतेचं माणसाला माणूस बनवण्याचं जे काही सूत्र आहे ते भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी दिलं। पण भगवान बुद्धाच्या धम्माचा जो उद्देश आहे तो माणसाला माणूस बनवणे, माणसामध्ये मनुष्यत्व आणणे। कारण आज लोक अमानुषपणे जगत आहेत, अमानुषपणे खून करत आहेत, क्रूरपणे वागत आहेत। क्रूरपणा, कपटीपणा, दुशीलपणा हा माणसाचा जीवनाचा उद्देश नाही आहे किंवा हे मनुष्याचा स्वभाव नाही आहे। तर मनुष्याचा स्वभाव हा प्रेमळ आहे, दयावान आहे, करुणावान आहे, मैत्रीवान आहे किंवा उदात्त भावनेचा आहे, सदाचाराचा विचार, त्या पद्धतीचं वागणं म्हणजे हे माणसाचं आहे। आणि म्हणून हे माणसामध्ये आलं पाहिजे, माणसाने माणूस बनलं पाहिजे हा उद्देश आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की माणूस हा अशांत आहे। आज जग पाहतो आपण अशांत आहे, त्याही काळामध्ये जग अशांत होतं। या अशांत असलेल्या जगामध्ये या जगाला, या जगातील या माणसाला त्याच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित करून देणे, त्याच्या जीवनामध्ये शांती त्याला मिळवून देणे, त्याला समाधान मिळवून देणे हे भगवान बुद्धाच्या धम्माचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे। कारण माणूस अशांत आहे, अनेक भांडणामध्ये, रागामध्ये, द्वेषामध्ये, तृष्णेमध्ये, मोहामध्ये, मायेमध्ये, ईर्षेमध्ये, कपटीपणामध्ये, स्वार्थीपणामध्ये माणूस बेहोश आहे आणि या बेहोशीमुळे माणूस तो अशांत आहे। म्हणून या अशांत माणसाला शांत करण्यासाठी हा भगवान बुद्धांचा विचार आहे, हा भगवान बुद्धाचा धम्म आहे। आणि म्हणून हा धम्म म्हणजे भगवान बुद्धाचा उद्देश जो आहे की माणसाला शांती प्रस्थापित करून देणे। तिसरी गोष्ट आहे की या जगामध्ये लोक अनेक सुखाच्या मागे लागलेले आहेत, क्षणिक सुखाच्या मागे पडलेले आहेत, जे सुख की म्हणजे बदलणारा आहे, संपणारा आहे, अनित्य धर्म असलेला आहे, परिवर्तन असलेले सुख आहे।
पण त्याला परमनंट सुख म्हणून लोक त्याच्या मागे लागू लागले आणि पुढे जाऊन ते त्या ठिकाणी फसू लागले आणि दुःखी होऊ लागले. म्हणून खरं सुख काय आहे तर बुद्ध म्हणतात निब्बाणं परमं सुखम, निर्वाणाचं सुख हे जगातलं सर्वश्रेष्ठ सुख आहे. म्हणून ते निर्वाणाचं सुख माणसाला प्राप्त करून घेता यावं, म्हणून माणसाला निर्वाण प्राप्त करून घ्यावं आणि निर्वाणाकडे त्यांनी वाटचाल करावी. आणि म्हणून माणसाला निर्वाण प्राप्त करून देणे हा भगवान बुद्धाच्या धम्माचा हेतू. जय भीम, नमो बुद्धाय. मी अशोक जळबाजी ठोके, राहणार आडगाव बाजार, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी या ठिकाणी राहतो. आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे म्हणजे यावर्षी 12वी धम्म परिषद आहे. ह्या 12वी धम्म परिषदेसाठी आम्ही आमचा समतावादी मित्रमंडळ आणि संघर्षवादी मित्रमंडळ असा 20-25 मुलाचा ग्रुप आहे. आणि ह्या ग्रुपमध्ये सर्व मुले एक महिनाभर निरंतर परिश्रम घेतात आणि त्या परिश्रमातून ह्या आमच्या पंचक्रोशीतील आमच्या गावाच्या शेजारील जेवढे बी लोक आहेत, गावं आहेत, या गावामध्ये धम्मरथ फिरवल्या जातो. आणि धम्मरथ फिरवल्याच्या नंतर त्यांना जे दान द्यायचं आहे ते पैसे रुपये असो, अन्न रुपये असो, गहू असो, तांदूळ असो, हे ते आम्हाला देतात. सर्वजण आम्हाला सहकार्य करतात आणि सर्वाच्या सहकार्यातून आतापर्यंत आमची ही 12वी धम्म परिषद आहे. सर्वांचे मी या पंचक्रोशीतील सर्वांचे आभार मानतो. तसेच आम्हाला प्रेरणास्थान भंतेजी आहेत, त्याच्यामध्ये शिलरत्न भंतेजी नांदेडचे आणि गगनबोधी मुदखेडचे, बरोबर ना, आणि मुतितानंद थेरो परभणीचे, हे यांचं सर्वांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं. आणि त्यांच्या प्रवचनामुळं, त्यांच्या संदेशामुळं बरेचसे लोकांची म्हणजे वागण्यामध्ये सुधारणा सुद्धा झालेली आहे. आहेत थोडेफार कमी, ते सुद्धा सुधारतील, त्या आशेने आमचा निरंतर हा प्रयत्न राहील, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. जय भीम. जय भीम सर्वांना. मी सिद्धार्थ खिल्लारे. या 12व्या धम्मपरिषदेच्या निमित्ताने मला असं सांगायचं आहे की दिवसेंदिवस बौद्ध धम्म यांचा प्रसार आणि प्रचार आपल्या या परभणी, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्याच्या अंतर्गत म्हणलं तर खूप मोठा या ठिकाणी धम्मपरिषदचा परिसर आणि परिसरातले सर्व बौद्ध अनुयायी या ठिकाणी येऊन खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी विचार सर्व समाजामध्ये त्या ठिकाणी जात आहे आणि बुद्धाचा प्रसार या ठिकाणी चांगल्या प्रकारे होत आहे. तर मी एवढंच सांगू इच्छितो की बौद्ध परिषदेने आपल्या या समाजातल्या लोकांमध्ये जाणीव जागृती होत आहे, तसे त्यांच्या विचारामध्ये फरक पडत असून दिवसेंदिवस या बौद्ध धर्म परिषदेचं या ठिकाणी जे काही विस्तार आहे तो वाढत जात आहे आणि लोकांची बौद्ध अनुयायांची जी काही संख्या आहे ती खूप या ठिकाणी वाढत आहे. जवळपास 3 ते 4 हजार लोकसंख्या दरवर्षी या ठिकाणी येऊन बौद्धाचं अनुयायांचं जे काही अनुकरण करत आहेत ते या ठिकाणी करत आहेत. या आडगाव गावामध्ये 12 वर्षापासून धम्म परिषद होत आहे आणि मी त्या धम्म परिषदेचा प्रमुख असल्यामुळं मला 12 वर्षापासून या आडगावातील जे काही उपासक उपासिका आहेत त्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. धम्माची चळवळ खूप प्रगतीपथावर आहे. 1988 पासून धम्म परिषदा होत आहेत. पहिली धम्म परिषद महाविहार दाभड या ठिकाणी डॉक्टर SV गायकवाड, डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि त्या धम्म परिषदेचं फलित प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणे होत आहे. असेच युवकांनी या ठिकाणी दरवर्षी युवक मोठ्या संख्येने हे काम करत आहेत धम्म परिषदेचं आणि त्यांच्यावर प्रौढ मोठ्या मोठ्या उपासकांना हे दानातून सर्व करतायत. या धम्म परिषदेच्या निमित्तानं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, अशीच एकता राहून ही धम्म परिषद पूर्ण यशस्वी करून दाखविली. आज सकाळपासून कार्यक्रम, मिरवणूक झाली, भोजन झालं, भिक्खू संघाला भोजन दिलं आणि धम्म परिषद अशी सुंदर आहे. आजची धम्म परिषद खूप सुंदर झाली. एवढंच या प्रसंगी संदेश देतो. माझं नाव बाबासाहेब माणिकराव ठोके, राहणार आडगाव बाजार, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. आमच्या गेल्या 11 वर्षापासून ही धम्म परिषद गाजवत आहे
आणि बाहेरगावच्या जवळपास हिंगोली, परभणी जिल्हा या 40 खेड्यापासून पब्लिक येत आहे. तर बाहेरगावच्या लोकांचं सुद्धा सहकार्य, उपासकांचं सहकार्य भरपूर मिळत आहे या धम्म परिषदला. त्याच्यामुळं आमचं सुद्धा मनोबत जास्त वाढते. त्यामुळं आमचं हे बी सहकार्य बिन बाहेरगावच्या पाहुणे मंडळीचं सुद्धा सहकार्य हे भरपूर लाभत आहे. आणि अशाच अनुषंगाने आम्ही पुढे सुद्धा अशीच उपस्थिती लाभणार आहे. बाहेरगावच्या पाहुणे मंडळीची सुद्धा उपस्थिती राहणार आहे. क्रांतिकारी जय भीम नमोबुद्ध आहे. मी संदीप कोंडे, आडगाव बाजार येथील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकदिवसीय 12वी बौद्ध धम्म परिषद आडगाव बाजार येथे आयोजित केलेले आहे. जय भीम. माझं नाव दीपक रामकिशन ठोके, राहणार आडगाव बाजार, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. आमच्या गावातील सदरील ही धम्म परिषद 12 वर्षापासून एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या धम्म परिषदेमध्ये तथागतांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असा शुद्ध हेतू करून आमच्या गावातील निरंजना बुद्ध विहार सेवा समिती, आमच्या गावातील सर्व उपासक उपासिका यांच्या अपार मेहनतीतून, कष्टातून ही धम्म परिषद आम्ही मोठ्या उत्साहाने साजरी करत आहे. आम्हाला याच्यामध्ये जवळपासच्या सर्व आपल्या श्रद्धावान उपासक उपासिका बाहेरगावीतील यांच्याकडून भरपूर धम्मदान येते आणि या धम्मदानातून हा धम्माचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या उत्साहाने आम्ही पार पाडतो. आमचा शुद्ध हेतू हेच आहे की बुद्ध आणि त्याचा धम्म हा जगापर्यंत पोहोचला पाहिजेत. एवढंच आमच्या या धम्म परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. छाया सुंदर ठोके, राहणार आडगाव, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी आहे. गेल्या 10-12 वर्षापासून आम्ही धम्म परिषद गाजवतो आणि भिक्खू संघांना सुद्धा बोलवतो, भोजनदान देतो आणि त्याची भीमस अंत्यस्नान होते, प्रवचन होतं, जेवण हे आलेल्या बंधू भगिनींना नाश्ता फिष्टा आमच्या गावाकडून बरंच सहकार्य होतं. माझं नाव रवी त्र्यंबक ठोके. ही गेल्या 10 वर्ष झाले आणि आता सध्या 12वे वर्ष चालू आहे. एकदिवसीय बौद्ध धम्म परिषद आम्ही हर वर्षी गाजवतो आणि आम्हाला भरपूर असा पाहुण्याचा आणि समाजाचा भरपूर आम्हाला प्रतिसाद मिळतो हर वर्षी प्रमाणे. आणि इतर खेडेपाडे बी आम्हाला भरपूर हे देतात. माझं नाव ज्ञानेश्वरी सुभाष वाघमोडे, राजमुद्रा करिअर अकॅडमी जिंतूर. एक दिवसीय 12वी धम्म परिषद आडगाव बाजार येथे आम्हाला आमचे मार्गदर्शक तेजस ठोके सर यांनी बंदोबस्तासाठी बोलवलं आहे. आणि ही धम्म परिषद पूर्ण गावातून व्यवस्थितपणे चालून आता बौद्ध विहारापर्यंत जात आहे. होतो साडलेलं रान कस भरून आलं छान, भीमाची करणी बोले आधरणी, जय भीम सन्मानान, जय भीम सन्मानान. कशी कमाल केली र दादा या भीमाईच्या पोरान, कशी कमाल केली र दादा या भीमाईच्या पोरान, कशी कमाल केली र दादा या भीमाईच्या पोरान. माझं नाव यशोदाबाई श्रीरंग ठोके, आडगाव बाजार, जिल्हा परभणी, तालुका जिंतूर. 12 वर्षापासून आमच्या इथं धम्म परिषद होत आहे. तरी आम्ही त्या धम्म परिषदेमध्ये भिक्षू आलेले, संघ आलेले त्याची व्यवस्था करतो.